नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा "एक होता परमेश्वर". सुद्धा लढले होते. पुलकेशीनं त्यांना जिंकलेल्या प्रदेशाचा निम्मा भाग द्यायचं मान्य केलं होतं. त्यामुळे वेंगीचा निम्मा सुपीक प्रदेश आपल्याला मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात पुलकेशीनं तितक्याच आकाराचा पण त्यांच्या राज्याच्या जवळचा प्रदेश त्यांना दिला. वेंगीचं अधिपत्य संपूर्णपणे कुब्जा विष्णुवर्धनच्या हातात दिलं. नाखुशीनंच आपलं सैन्य घेऊन ते आपापल्या राज्यात परत गेले. प्रत्यक्ष सर्व घटना यानंतर वेगळ्याच घडत गेल्या, ज्यावर पुलकेशीचं काहीच नियंत्रण नव्हतं. एक दिवस अचानक श्रीस्थानक आणि पल्लीगृह म्हणजेच आजचं ठाणे आणि पालघर या दोन्ही ठिकाणच्या शासकांकडून त्याला भेटायला दूत आले. हे दोघेही जरी त्याचे मांडलिक असले तरी दोन्ही राज्य आकारानं लहान आणि बदामीपासून खूपच दूर असल्याने त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध कमीच येत असे. दोन्ही दूतांनी तातडीनं पुलकेशीची भेट मागितली. पुलकेशीनं त्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. येऊन प्रणाम करून ते उभे राहिले. बोला, पुलकेशीनं सांगितलं. महाराज, तुम्ही आणि केवळ तुम्हीच आम्हाला आता वाचवू शकाल. काय झालं? महाराज, श्रीस्थानक आणि पल्लीगृह दोन्ही ठिकाणाहून अरब मुलखाशी सागरी व्यापार चालतो हे तुम्हाला माहीत आहेच. इथल्या बंदरामध्ये अरबांच्या मुलखातून घोडे आणि खजूर आणला जातो आणि इथले मसाले ते लोक घेऊन जातात. पिढ्यानपिढ्या हा व्यापार चालू आहे. पण सध्या अरबांनी जे आरंभलंय ते विचित्र आहे. दूत बोलायचा थांबला. काय झालं सांगा तरी. त्यांच्या मुलुखात एक वेगळा पंथ सुरू झालाय. या पंथाचे अनुयायी त्यांच्या पंथाचं पालन करण्याची आमच्या प्रजाजनांवर सक्ती करायला लागलेत. आपल्या देवतांची पूजा करणं तर दूरच, इथल्या देवळांनाही ते हानी पोचवतात. आमच्या प्रजाजनांना पकडून नेऊन सक्तीनं सुनता करून टाकतात. अनेकांना पकडून जहाजांवर घेऊन जातात आणि त्यांना अरब मुलखात नेऊन गुलाम म्हणून विकतात, असं आम्ही ऐकून आहोत. महिलांची स्थिती तर विचारूच नका. त्यांना घराबाहेर पडणं अशक्य झालंय. आणि महाराज, आणखी एक गोष्ट, दुसरा दूत म्हणाला. आमच्या परिसरात आजच्या घडीला हिंदूंचं एकही देऊळ उभं नाही. सर्व देवळं पाडून टाकली गेली आहेत. शिल्पांची नासधूस केली गेली आहे. देवळं पाडून त्याच्या जागी अरबांनी त्यांच्या मशिदी उभ्या केल्यात. विष्णू मंदिर, शिवालय, जैन मंदिर सर्वांवरच त्यांचा राग आहे. तुमचे राजे काय करतायत? पुलकेशीचा पारा चढत होता. राजांच्या सैन्यापेक्षा अरबांची ताकद जास्त होते महाराज. श्रीस्थानकच्या राजांचा अरबांची लढाईत मृत्यू झाला. राणी साहेबांना त्यांनी पकडून नागवं करून रस्त्यातून फरफटत नेलं. राजकन्यावर किती अरबांनी बलात्कार केला याची गणतीच नाही. आम्हाला जगणं अशक्य होतंय महाराज. आता सुद्धा प्रधानजींनी मला तुमच्याकडे जाऊन मदत आणायला सांगितलं. मी इथे आलोय हे जर अरबांना कळलं तर माझ्या घरातल्यांची खैर नाही महाराज. ठीक आहे, मी बघतो. महाराज, एक विनंती आहे. काय? जे करायचं ते त्वरेनं करावं महाराज. उशीर झाला तर कदाचित श्रीस्थानक आणि पल्लीगृह परिसरात एकही हिंदू राहणार नाही. ठीक आहे, असं होणार नाही. आवश्यक ते मी तातडीने करीन, या तुम्ही, मी बघतो. पुलकेशीनं दक्षिणेत पाठवलेल्या सर्व सैन्याला तातडीनं कोल्हापूरला येण्याचे हुकूम पाठवले. पूर्वी सैन्य आधी बदामीला एकत्र येत असे आणि नंतर मोहिमेला निघत असे. पण यावेळी तो शिरस्ता बदलला. वेळ वाचवण्यासाठी निम्मा मार्ग काटून मगच सैन्य एकत्र भेटणार होतं. स्वतः पुलकेशी त्वरेनं निघाला. बरोबर 10,000 घोडदळ होतं. 10,000 हत्ती आणि 20,000 पायदळ मागोमाग येणार होतं. काहीही करून परकीयांनी इथे पाय रोवण्यापूर्वी त्यांना इथून हाकलून देणं गरजेचं होतं. पुलकेशीनं सर्व मांडलिकांनाही पत्र पाठवली. कुब्जा विष्णुवर्धनला सुद्धा वेंगीहून श्रीस्थानकला थेट येण्याबद्दल बोलावणं धाडलं. गरजत सगळा सेनासागर कोल्हापूरच्या दिशेनं निघाला. कोल्हापूरला पोहोचल्यावर पुलकेशीनं आपल्या सर्व सैन्याचा आढावा घेतला. त्याच्या अपेक्षेनुसार सर्व मांडलिक आणि सेनानी आपापली सेना घेऊन आले तर 50,000 हत्ती, 50,000 घोडदळ आणि 50,000 पायदळ इतकी सेना कोल्हापूरला येणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात खूपच कमी सैन्य हजर झालं होतं. कुब्जा विष्णुवर्धननं तर पत्राची बिलकुल दखल घेतली नव्हती. वेंगीहून कोणीही आलेलं नव्हतं. जेमतेम 15,000 हत्ती, 30,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ हजर होतं. पुलकेशीच्या मते इतकी सेना सुद्धा अरब आक्रमकांवर विजय मिळवण्यासाठी पुरेशी होती. पण त्यांना पुरतं निखंदून टाकायचं तर बळ जास्त वापरावं लागणार होतं. पण आता आणखी थांबण्यात अर्थ नव्हता. त्याने परत सर्वांना तातडीची पत्र पाठवून आपल्या सैन्यासह श्रीस्थानक गाठण्याचा हुकूम दिला. आणि मग पुलकेशीनं आपली सेना श्रीस्थानकच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. पुलकेशी बरोबर आजही त्याचे कसलेले सेनानी होते. त्यांच्या मदतीनं अरबांवर विजय सहज मिळाला असता. इतक्या दूरवरून आपल्याशी लढायला पुलकेशी येईल याची कल्पना सुद्धा बहुधा अरबांना नसावी. त्यांनी प्रजेवर त्यांचे अत्याचार चालूच ठेवले होते. शेकडो अरब जहाजांमधून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जागोजाग उतरले होते. तिथल्या लोकांना सक्तीनं बाटवणं, त्यांच्या बायका मुलींना पळवून नेणं, लोकांना गुलाम म्हणून पकडून घेऊन जाणं सुरू होतं. त्यांचा विरोध करायची हिंमत कोणातच नव्हती. एक तर सगळे हट्टेकट्टे, वर क्रौर्याची परिसीमा गाठणारे.
विरोध करणाऱ्याचे मरण्यापूर्वी इतके हाल केले जायचे की यापेक्षा विरोध न करता त्यांचे हुकूम मानायला लोक तयार होत. एका पंडितानं त्याचा विरोध केला. त्याला आडवं पाडून एक लोखंडी सळई त्याच्या गुदभागात घुसवली गेली आणि लोखंडी घणानं तिच्यावर फटके मारून ती तोंडातून बाहेर येईपर्यंत आत ठोकली. इतर दोघांना दंडापासून हात आणि जांघेपासून पाय कापून त्यांना जिवंत जंगलात नेऊन टाकून दिलं. अत्याचारांची सर्व मर्यादा त्यांनी ओलांडली होती. वाचवणारा कोणीच शिल्लक नव्हता. राज्यकर्ते त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी जंगलात पळून गेले होते. पण जसजसा पुलकेशी जवळ येऊ लागला तशी त्याच्या येण्याची खबर सर्वांनाच लागली. स्थानिक हिंदू आनंदित झाले तर अरबांनी प्रतिकाराची तयारी सुरू केली. फरक पडला होता तो त्यांनी बाटवलेल्या हिंदूंच्या मनोवृत्तीत. त्यांच्यापैकी अनेक जण अरबांची साथ देऊन पुलकेशीशी लढायला तयार होऊ लागले. कोण आपलं आणि कोण परक हे सुद्धा त्यांना उमगत नव्हतं. श्रीस्थानक आणि पल्लीगृह हे दोन्ही सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमेकडे होते. आजवर सह्याद्रीनं दख्खनहून येणाऱ्या आक्रमकांना थोपवून पलीकडच्या भागाचं रक्षण केलं होतं. पण आज दख्खनहून मदतीला येणाऱ्या सैन्याच्या वाटेत सह्याद्री आडवा आला होता. तो ओलांडल्याशिवाय अरबांवर हल्ला करणं शक्य नव्हतं. परत एकदा पुलकेशीच्या मदतीला जंगलातले भिल्ल आणि आदिवासी धावून आले. डोंगरातल्या वाटांची त्यांना पूर्णपणे माहिती होती. नाशिकच्या दिशेनं जाणारं पुलकेशीचं सैन्य माळशेज घाट मार्गे कोकणात उतरू लागलेलं कोणालाही समजलं नाही. विक्रमगडच्या भिल्ल राजानं पल्लीगृह मधली परिस्थिती पाहिली होती. आज ना उद्या हे अरब आपल्यावरही येणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. पल्लीगृहाच्या मदतीला येणाऱ्या पुलकेशीचं त्यानं स्वागतच केलं. विक्रमगडला हत्ती घेऊन जाणं पुलकेशीसाठी सुद्धा आव्हानच होतं. माळशेज घाटातले अवघड आणि निसरडे उतार उतरताना कितीतरी हत्ती पडले, जायबंदी झाले, पण कशानंही कच न खाता पुलकेशी सैन्यासह उत्तर कोकणात उतरला. कोकणात उतरण्यापूर्वीच त्यानं आरमाराला उत्तरेकडे अरबांशी लढायला यायचे आदेश पाठवले होते. आरमार सुद्धा समुद्रात येऊन पोहोचलं. पुलकेशीच्या 100 लढाऊ नौका समुद्रात गस्त घालू लागल्या. अरबांचं एकही जहाज कोकणीनं किनाऱ्यावर येणार नाही किंवा इथून जाणार नाही याची खबरदारी आरमार घेऊ लागलं. अरबांची नाकेबंदी होऊ लागली. शेवटी अरबांना या सगळ्याचा सुगावा लागलाच. समुद्रात चालुक्यांचा आरमार असून ते आपल्या जहाजांना येऊ देत नाहीयेत ही बातमी काही सहज लपणारी नव्हती. त्यातून चालुक्यांचा आरमार येणाऱ्या जहाजांना नुसतं तात्पुरतं परतवून लावत नव्हतं, ते त्या जहाजांना पेटवून बुडवून टाकत होतं. अरबांना अपेक्षित असलेलं मनुष्यबळ त्यांच्या भूमीतून येईन असं झालं. त्याचबरोबर अरबांनी इथले अत्याचार आणखी वाढवले. त्यांनी आपले हेर सुद्धा सगळीकडे पाठवले. पुलकेशीनं आपल्या मालकीच्या सर्वच बंदरात अरबी जहाजांना मनाई केली. किनारपट्टीजवळ समुद्रात येऊ लागलेली अरबांची व्यापारी जहाजं सुद्धा नांगर टाकून ताटकळत उभी राहिली. इथून जाणाऱ्या प्रत्यक्ष जहाजाची निघण्या अगोदर कसून तपासणी सुरू झाली. त्याच वेळी इथल्या स्त्रिया किंवा गुलाम आढळले तर त्यांना सोडवून जहाज पेटवलं जाऊ लागलं. चालुक्य आपल्याशी वैर घेण्याच्या मनस्थितीत आहेत याची जाणीव अरबांना झाली तोपर्यंत विक्रमगडला पुलकेशीची लढाईची तयारी पूर्ण होत आली होती. अरबांचे हेर जेव्हा विक्रमगडच्या परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हजारो हत्ती, हजारो घोडे आणि तसंच पायदळ विक्रमगडला लढाईसाठी तयार होतं. पुलकेशीनं पूर्ण तयारीनिशी पल्लीगृहावर आक्रमण केलं. जागा जरी अरबांच्या सोयीची असली तरी पुलकेशीचं बळ कितीतरी पटींनी जास्त होतं. इथे सुद्धा पुलकेशीचं युद्धतंत्र महत्वाचं ठरलं. आरमारानं समुद्रातून कसल्याही प्रकारची मदत अरबांना मिळू नये याची नाकेबंदी केली होती. अरब घोडेस्वारी आणि तलवारीच्या लढाईत प्रबळ होते, पण अरबांची संख्या पुलकेशीच्या सैन्याच्या तुलनेत नगण्य होती. त्यांची भिस्त इथे बाटून मुसलमान झालेल्यांवरच अधिक होती. पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या चालुक्य सेनेचा आपण कदाचित मुकाबला करू शकणार नाही याची जाणीव अरबांचा नेता अल जफर याला होती. अल जफरनं गरज पडल्यास पटकन निघून जाता यावं अशा बेतानं पल्लीगृह बंदरात आपली जहाजं तयारीत ठेवली होती. पुलकेशीनं हे आधीच जोखलं होतं. जमिनीवरून हल्ला सुरू करण्यापूर्वीच पुलकेशीच्या आरमारानं पल्लीगृहच्या बंदरावर हल्ला चढवला. जळते बाण अरबांच्या जहाजावर येऊन पडू लागले. जहाजं पेटली, धडाधड जळू लागली. परतीची वाट नसली तर शत्रू जास्त निकरावर येतो हे जितकं खरं तितकंच आपण ठेवलेली परतीची वाट समोरच्यानं बंद करून टाकली हा विचार मन खचवतो. अरबांचं तेच झालं. पुलकेशीनं आपली परतीची वाट बंद करून आपल्याला इथं अडकवून टाकलंय हा विचार बळावू लागला आणि त्याच वेळी पुलकेशीचा जमिनीवरचा हल्ला सुरू झाला. अल जाफर आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघाला. त्याच्या सैन्यात फक्त पायदळ आणि घोडेस्वारच होते, रथ किंवा हत्ती नव्हते. पुलकेशीनं याचा फायदा घेऊन आपल्या हत्ती दलाला पुढे सरकवलं. धावत धावत अंगावर येणारे ते प्रचंड प्राणी अरबांच्याच काय स्थानिक लोकांच्याही परिचयाचे नव्हते. अरबांच्या सैन्याची पिछेहाट सुरू झाली. अरब काच खात आहेत हे पाहताच पुलकेशीनं हल्ल्याचा जोर आणखीच वाढवला. अरब सुद्धा नेटानं लढण्याचा प्रयत्न करत होते. सूर्य मावळला, रात्र पडू लागली. पुलकेशीचे वीर युद्ध थांबवून माघारी परतले.
दोन्ही बाजूचे अनेक योद्धे मरण पावले होते. अनेक जण जखमी होऊन विवळत होते. आपल्या मृतांना आणि जखमींना तसंच सोडून काळोखाचा फायदा घेत अल जाफर आणि त्याचे अरब सहकारी घोड्यावरून निसटले. त्यांनी एक मध्यम आकाराचं जहाज झाडीत लपवलेलं होतं. रातोरात त्याच्यावर चढून त्यांनी जहाज हाकारलं. पुलकेशीच्या आरमाराला चुकवून ते समुद्रात पळाले. पल्लीगृह जिंकून तिथून अरबांना पळवून लावल्यानंतर पुलकेशीनं श्रीस्थानकच्या दिशेनं सेना वळवली. श्रीस्थानक जवळ खाडीत एक उत्तम बंदर होतं. अरब तिथे घोडे घेऊन यायचे, त्यामुळे ते घोडबंदर याच नावानं परिचित होतं. पुलकेशीनं तिथं येऊन अरबांची तिथली जहाजं उद्ध्वस्त करायला आरमाराला आदेश दिला. पण या प्रदेशाशी परिचित नसलेल्या चालुक्य आरमाराला नेमकं स्थान कळेना. पुलकेशीचं आरमार त्या खाडीत शिरलंच नाही. सरळ दक्षिणेला साष्टीपर्यंत गेलं. तोवर पुलकेशीची सेना श्रीस्थानक काबीज करायला खाडीच्या उत्तरेला येऊन ठेपली होती. खाडी ओलांडण्यासाठी पुलकेशीला आता नौकांची गरज होती, पण त्याचा आरमार येऊन पोहोचलं नव्हतं. पुलकेशी खाडीच्या उत्तरेला आपल्या आरमारी नौकांची वाट पाहत असल्याची खबर श्रीस्थानकच्या अरबांना लागली. आलेल्या संकटाची जाणीव होऊन ते आधीच पळाले. घोडबंदर मधली त्यांची जहाजं सुरक्षित होती. त्यांच्यावर बसून पुलकेशीच्या आरमाराचा सामना होण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. भारतावर झालेलं अरबांचं पहिलं आक्रमण पुलकेशीनं परतवलं. पण पुलकेशीचा दणका इतका जबरदस्त होता की यानंतर 100 वर्ष उलटेपर्यंत परत कधीही अरबांनी मराठी भूमीवर पाय ठेवला नाही. परत जाणाऱ्या अरब आरमाराची खबर पुलकेशीच्या आरमारापर्यंत पोहोचली. त्यांनी या जहाजांचा पाठलाग केला, पण बरंच अंतर खोल समुद्रात शिरूनही अरब जहाजं त्यांच्या दृष्टीला पडली नाहीत. ती अरब मुलखात पळून गेली असावीत अशा समजानं पुलकेशीचं आरमार परत आलं. समुद्रातले राजे समजल्या जाणाऱ्या अरबांवर विजय मिळवल्यामुळे पुलकेशीच्या आरमाराचा आत्मविश्वास दुणावला. प्रत्यक्षात अरबांची ही जहाजं गुजरातच्या किनाऱ्याला लागली आणि तिथे अरबांनी पाय रोवले. पण पुलकेशी बरोबर झालेल्या लढाईत लागलेल्या बाणाची जखम चिघळून अल जफर समुद्री प्रवासातच मरण पावला होता. एक दिवस पुलकेशीच्या दरबारात एक विचित्र पाहुणा आला. आडव्या फटीसारखे डोळे, डोक्यावर लांब केसांची वेणी आणि अंगात पायघो झगा असा त्याचा पेहराव होता. बरोबर दुभाषी होते, मदतनीस होते. त्यांच्या माध्यमातून तो चीन नावाच्या देशातून आला असल्याचं पुलकेशीला समजलं. त्याचं नाव युएनसांग. त्याला हवी ती माहिती आणि हवी ती मदत द्यायला पुलकेशीनं प्रसन्नाला सांगितलं. युएनसांग हर्षाच्या दरबारातही जाऊन आला होता. पुलकेशीच्या साम्राज्याला पाहून तो खूपच प्रभावित झाला. याच वेळी पर्शियामध्ये व्यापार करणारे कानडी व्यापारी पुलकेशीकडे तक्रार घेऊन आले. आपण पर्शियामध्ये पाठवलेला माल तिथल्या ससानियन लोकांनी पैसे न देता अडकवून ठेवल्याबद्दल त्यांची तक्रार होती. त्याचा निपटारा करण्यासाठी पुलकेशीनं आपल्या राजदूताला बरोबर हत्ती, सोनं, शस्त्र आणि कापड देऊन पाठवलं. त्यानं पर्शियात जाऊन तिथला राजा खुसरो द्वितीय याची भेट घेतली. आपल्या व्यापाऱ्यांना त्रास होत असून त्याबद्दल काहीतरी करण्याची विनंती केली. खुसरोनं पुलकेशीचा मैत्रीचा हात मान्य केला. यानंतर ससानियन साम्राज्यातले राजदूत पुलकेशीला भेटायला आले. आपल्याला अरबांचा त्रास होत असल्यानं आपलं अरबांपासून रक्षण करण्यासाठी विनंती घेऊन ते आले होते. पुलकेशीनं अरबांचा पराभव केल्याची वार्ता जगभर पसरली होती. हर्षवर्धनला हरवल्यामुळे तो भारतातला सर्वश्रेष्ठ राजा असल्याचं जग मान्य करत होतं. पुलकेशीनं आपलं सैन्य अरबांपासून बचाव करण्यासाठी पर्शियाला पाठवण्याचं मान्य केलं. आपला पदकोश प्रसाद आणि अस्त्रकोश अर्दन यांना पुलकेशीनं बोलवलं. प्रणाम करून दोघे उभे राहिले. पर्शिया देशातल्या खुसरो राजानं आपली मदत मागितली आहे. त्यांच्या मदतीसाठी जहाजानं 5,000ची सेना पाठवण्याचा माझा इरादा आहे. तर प्रसाद, तुझ्या पायदळापैकी मला 4,000 लोक हवेत. त्यांच्यावर एक चांगला नायकही लागेल. तुमच्या मदतीला हत्ती दलातले 50 हत्ती असतील आणि 1,000चं घोडदळ सुद्धा असेल. खुसरोच्या राज्यात हत्ती नाहीत, पण घोडे आहेत. त्यामुळे हत्ती आपण जहाजातून घेऊन जाणार आहोत. घोडे तुम्हाला तिथल्या तिथे मिळतील. 4,000 सैनिकांना तिथे पाठवण्याची व्यवस्था कर. जे लोक तिथे जायला स्वतःहून राजी असतील त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट वेतन दिलं जाईल हे सांग. अर्दन, या सैन्यासाठी आवश्यक ती शस्त्र तयार करून घेऊन त्यांना ती वेळेवर सोपवणं हे तुझं काम राहील. 1 महिन्याच्या आत मला ही सेना रवाना व्हायला हवी आहे. पुलकेशीला 1 महिन्यात सशस्त्र सैन्य उपलब्ध करून द्यायचं मान्य करून दोघेही निघून गेले. 2 सरदारांच्या हाताखाली 5,000 चालुक्य सैन्य बरोबर हत्ती आणि शस्त्र घेऊन जहाजातून पर्शियाला रवाना झालं. हळूहळू पुलकेशीची कीर्ती आजूबाजूच्या सर्वच देशात पसरू लागली. भारताबाहेरच्या भागातही त्याची जहाजं पोहोचू लागली होती. सिमल द्वीप म्हणजे आजचं श्रीलंका, खेवर प्रांत म्हणजे आजचा कंबोडिया, पर्शिया म्हणजे आजचा इराण, अरब देश ओमान आणि बहारीन, इथून त्याला कर आणि खंडणी मिळत होती. दुर्दैवानं पर्शियामध्ये पाठवलेल्या सैन्यासाठी ससानियन राजघराण्यांनी जो मोबदला पुलकेशीच्या सरदारांच्या हातात द्यायचा करार केला होता तो त्यांनी पाळला नाही. सैन्याची उपासमार होऊ लागली.
पुलकेशींनी त्याच्या राजदूताला बोलवून समज दिली, पण कराराचं पालन होत नव्हतं. नाईलाजानं पुलकेशीनं आपल्या सैन्याला माघारी बोलवलं. पुलकेशीचं सैन्य पर्शिया सोडून माघारी येताच अरबांनी पर्शियावर हल्ला केला आणि संपूर्ण पर्शिया जिंकून तिथे इस्लामचा प्रसार केला. पर्शियन लोकांना तिथून पळून यावं लागलं. ते नागरिक मात्र भारतात पुलकेशीच्या आश्रयाला आले. त्यांना भारतात आश्रय दिला गेला. हे आपल्याला इतिहासात लिहिलेलं आढळत नाही, पण पाली, संस्कृत आणि कन्नडमध्ये कोरलेल्या शिलालेखामध्ये याचे संदर्भ सापडतात. आजचा हा भाग इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये ऐकूया पुढची गोष्ट. एक होता परमेश्वर.